नमस्कार. संपूर्ण देशात आधार कार्डवरील 3 नियम लागू झाले आहेत. आधार कार्डवरील लागू झालेले हे 3 नियम सर्वांना पाळावे लागणार आहे. आधार कार्डवरील नियम पाळले नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड सोबत जेल देखील होऊ शकते. त्यामुळे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर आजच हे नियम पाळा. आधार कार्डवरील नियम काय आहे, काय होऊ शकते, नियम जर पाळले नाही तर सुविधा तुमच्या बंद होऊ शकतात, काय अटी आहे त्या आपण सगळ्या समजून घेणार आहोत. आधार कार्डवर सुरू असलेल्या योजना बंद होऊ शकतात. लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, पेन्शन योजना, शेतकऱ्यांच्या सर्व योजना बंद होऊ शकतात. काय आहे हे आधार कार्डचे नियम हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला आधार कार्डवरील नवीन नियम माहीत आहे का? काय आहे हे नवीन नियम? ज्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेतून पैसे काढणं मुश्किल होईल. आधार कार्डवर 3 नवीन नियम सुरू झाले आहे. प्रत्येकाने पाळायला हवे. हे 3 नियम काय आहे, नाही पाळले तर काय होईल? सरकारने हे 3 नियम आधार कार्डवर लावले आहे. मोठी कारवाई होऊ शकते. त्यासाठी हे 3 नियम पाळणं गरजेचं आहे. आधार कार्डवरील 3 नियम पाळले नाही तर तुमच्या योजना देखील बंद होऊ शकतात. जसे की लाडकी बहीण योजना, PM किसान योजना. बँकेला आधार लिंक असेल तर पैसे काढता येणार नाही. हे नियम पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. आधार कार्डवरील 3 नियम प्रत्येकाला पाळावे लागणार आहे. दरवर्षी काही ना काही बदल होत असतात. तसेच यावर्षी देखील बदल करण्यात आला आहे. आधार कार्डवरील 3 नियम लागू करणार आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर आधार कार्ड बंद होईल. आणि आधार कार्ड जर बंद झाले तर काय आहे हे 3 नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओला फक्त एक लाईक करा. जर नियम पाळले नाही तर आधार कार्ड बंद होऊ शकते. आधार जर बंद झाले तर त्याला कनेक्ट असणारे बँक खाते व इतर योजना जसे की लाडकी बहीण योजना, जनधन योजना, PM किसान योजना बंद होऊ शकतात. त्यामुळे हे 3 नियम आधारवरील पाळायला हवे. अन्यथा सगळे व्यवहार गोठण्याची शक्यता देखील आहे. 160 कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर हा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे आजच हे नियम जाणून घ्या. आपल्या सर्वांना माहीत आहे सगळे व्यवहार आधारवर चालतात. पैशाचे बँकमध्ये ये जा हे सर्व व्यवहार आधार कार्डवर चालतात. त्यामुळे आधार बंद पडणे किंवा गोठणे हितावह होणार नाही. आधारच्या नंबरचा नियम जर पाळला नाही 10,000 रुपये दंड आणि तुम्हाला जेल होण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावध व्हा. जर नियम पाळले नाही 10,000 दंड आणि 3 वर्ष कारावास होण्याची तुम्हाला शक्यता आहे. आधार कार्डवर कोणते 3 नियम लागले? प्रत्येक वर्षी नवीन बदल होत असतात. त्याच पद्धतीने यावर्षी आधार कार्डवर नवीन नियम लागले आहे. आधार कार्ड जीवन आवश्यक गोष्ट आहे. आता ही जीवन आवश्यक गोष्ट बनलेली आहे. त्यामुळे आधार कार्डवरील नियम आता समजून घ्या. सगळी कामं आधार कार्डशिवाय होत नाही. प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड लागते. कुठलीही योजना असो, जसे की लाडकी बहीण योजना, पेन्शन योजना, PM किसान योजना, या योजनांचे हप्ते मिळण्यासाठी अडचणीत वाढ होऊ शकते तुमच्या, किंवा या योजनेचे पैसे बंदसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आधार कार्डवरील नियम अतिशय महत्त्वाचे आहे. बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत आहे. ती वाचण्यासाठी काय दक्षता घ्यावी? आधार कार्डचा वापर करून पैसे देखील उकळले आहे. त्यामुळे काय काळजी घ्याल? ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेतील पैसे आता तुम्हाला काढता येणार नाही. आधार कार्डच्या फसवणुकीतून वाचण्यासाठी हे 3 नियम काढण्यात आले आहे. कोणते आहे हे 3 नियम आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि आजच नियम फॉलो करा. पहिला नियम म्हणजे
पहिला नियम म्हणजे जर तुम्ही तुमचे आधार कार्ड 10 वर्षापासून वापरत असाल आणि तुम्ही आधार बँकेला दिले असाल तर हा नियम तुमच्यासाठी. पहिला नियम, सरकारने सुविधा बंद केली. आजपासून आधारचा नोंदणी क्रमांक चालणार नाही. या अगोदर आधारवरील नोंदणी क्रमांक चालत होता, आता तो चालणार नाही. दुसरा नियम म्हणजे आधार कार्डचा आधार क्रमांक हा 12 अंकी असतो, तर आधार नोंदणी क्रमांक हा 14 अंकी आहे. आधार अर्ज भरताना नोंदणी क्रमांक दिला जातो, त्यावरच तारीख वेळ ठरलेली असते. आता नोंदणी क्रमांकावर पॅन दिला जाणार नाही, ही महत्त्वाची सूचना. 10 वर्ष जुनं आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे तर आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे तुम्हाला, कारण फोटो, जन्मतारीख चेंज करू शकता तुम्ही. इथे जाऊन पत्ता देखील तुमचा चेंज करू शकतात, कारण दर 10 वर्षामध्ये माणसामध्ये चेंजेस होत असतात आणि हे बदल आपल्याला होत असतात. त्यामुळे आधार कार्डमध्ये देखील बदल करण्यात येत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा जो फोटो आहे 10 वर्ष जुना तो आता चेंज करावा लागणार आहे. तिसरा नियम म्हणजे आधार कार्डमध्ये खूप फ्रॉड होतात, त्यासाठी आधार कार्ड नंबर देणं चुकीचा. बऱ्याच ठिकाणी आपण आधार कार्ड झेरॉक्स देत असतो, हे चुकीचे आहे. तर यासाठी एक विशेष सूचना स्टेट बँकेकडून मिळाली आहे, ती म्हणजे कोठेही आधार कार्ड नंबर देणं चुकीचं आहे. पण बऱ्याच ठिकाणी देणं गरजेचं देखील असतं. आपल्याला बँक वगैरेमध्ये आपल्याला देणं काही ठिकाणी आधार खूप गरजेचं असतं. आधार कार्ड देताना काळजी घ्या. UIDAI या वेबसाईटवर जाऊन तुमच्या बोटाचे ठसे बायोमॅट्रिक ब्लॉक करून टाका. ही काळजी घ्या जेणेकरून तुमच्याबरोबर फ्रॉड होणार नाही. तुम्ही तुमच्या बोटाचे जे ठसे आहे ते बायोमॅट्रिकपणे तुम्ही तिथे ब्लॉक करू शकता त्या वेबसाईटवरती जाऊन. त्याने काय होणार आहे, तुमचं जे आधार आहे ते कोणीही यूज करणार नाही आहे. तुम्हाला ज्यावेळेस वापरायचे असतील त्यावेळी हे तुम्हाला वापरायचे आहे. ते ह्याच UIDAI वेबसाईटवर जाऊन अनब्लॉकसुद्धा तुम्ही करू शकतात. याने काय होणार आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार नंबर आहे ते सुरक्षित राहणार आहे. कोणीही याचा वापर करू शकणार नाही आहे. अगदी काही मिनिटात ही वेबसाईट ओपन होते आणि तिथे तुम्ही जाऊन तुमचं ठसे ब्लॉक आणि अनब्लॉकसुद्धा करू शकतात. तर हे 3 नियम जे आहे ते तुम्हाला पाळायचे आहे आणि त्याने काय होणार आहे, बनावट आधार कार्ड ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण याचा अनेक प्रकारच्या फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो. UIDAIने बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. याचा उपयोग करून आधार कार्ड बनावट आहे की नाही हे आपण सहज ओळखू शकणार आहे. आधार कार्डवर असलेला QR कोडची स्कॅन करून आपण तपासले जाऊ शकतो. UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांकाची पडताळणी तुम्ही करून घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमची खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.